राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. वावंजे येथे भीम जयंतीनिमित्त जंगी कव्वाली मुकाबला, जनतेची उत्स्फूर्त उपस्थिती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या आयोजनात तसेच विजयभाई पवार यांच्या पुढाकारातून प्रबुद्ध नगर मुक्काम पोस्ट वावंजे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त 26 एप्रिल रोजी भव्य अभिवादन सोहळा व भीमगीतांचा जंगी कव्वाली मुकाबला उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांचे नातू गायक प्रशांत शिंदे यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लाडकी गायिका पूजा मासूम यांनीही भीमगीतांच्या सादरीकरणातून वातावरण भारावून टाकले. या जंगी कव्वाली मुकाबल्याचा आनंद नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच त्यांनी मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष संपूर्ण देशभर प्रसार करत आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास अनेक नगरसेवक, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भीमजयंती उत्सवात सहभाग नोंदवला. या यशस्वी आयोजनाबद्दल पनवेल तालुका अध्यक्ष विजयभाई पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. अण्णासाहेब आदर्श भारत माझा वावंजे तलोजा. आजूबाजूच्या गावातून आलेले सगळे बंधू भगिनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने विजयभाई पवार म्हणजे आमच्यासोबत नसलेले शरद पवार तरी माझ्यासोबत आहेत विजयभाई पवार. हे आपले तालुक्याचे अध्यक्ष आहेत. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आपल्या गावामध्ये आजूबाजूला तळोजामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पप्पू कागदे या ठिकाणी आलेले आहेत, विजय मोरे इथं आलेले आहेत, नरेंद्र गायकवाड जिल्ह्याचे अध्यक्ष इथं आलेले आहेत आणि आपण सर्वजण या शायरांची कव्वाली ऐकण्यासाठी या सगळ्या शायरांचे सामने मी रात्र ऐकलेले आहेत. दलित पॅन्थरच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेले असंख्य अशा कार्यक्रमामध्ये कव्वाली मी ऐकलेली आहे, सामना मी ऐकलेला आहे. आणि या सगळ्या शायरांचा सामना ऐकूनच मी आपल्या दुश्मनांचा सामना केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही अत्यंत प्रकल्प आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला ताकद मिळाली नसती, बळ मिळालं नसतं. आणि बाबासाहेबांच्या मुळे मला मिळालेलं आहे बळ. बाबासाहेबांच्या मुळे मला मिळालेलं आहे बळ, म्हणून माझी कुणी काढत नाही तर आपण सर्वजण माझ्या पाठीशी आहात. मला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचता आलो. त्याचं कारण हीच आहे की भीमशक्ती माझ्या पाठीशी आहे. विजय सारखे असंख्य असे तरुण माझ्या पाठीशी आहेत. दाढीवाले माझ्यासोबत आहेत आणि मी दाढीवाले माझ्यासोबत आहे. त्यामुळं बाबासाहेबांचा पक्ष आपल्याला सगळ्या देशामध्ये वाढवायचा आहे. माझा प्रयत्न हा आहे की बाबासाहेबांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष, सर्व जाती धर्माचा रिपब्लिकन पक्ष, तळागाळातल्या माणसांचा रिपब्लिकन पक्ष, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांचा रिपब्लिकन पक्ष, गावात अजून उपाशी तापाशी राहणाऱ्या माणसांचा रिपब्लिकन पक्ष, महिलांचा रिपब्लिकन पक्ष, तरुणांचा रिपब्लिकन पक्ष, दलितांचा रिपब्लिकन पक्ष, एवढंच नव्हे तर सर्व जाती जमातीचा रिपब्लिकन पक्ष उभा करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी माझ्यावर, तुमच्यावर, सर्वांवर सोपवली होती. आणि तो रिपब्लिकन पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पोहोचवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते, त्यांचे आशीर्वाद नसता तर कदाचित मला ते जमलं नसतं. आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, आपल्या सगळ्या आया बाळांचा आशीर्वाद आहे, तरुणांचा आशीर्वाद आहे
आणि म्हणूनच मला दिल्लीपर्यंत पोहोचता आलेलं आहे. म्हणून या जयंतीच्या निमित्ताने मला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की माझा पक्ष रिपब्लिकन, तुमचा पक्ष रिपब्लिकन, अनेक गट तर आपल्या समाजामध्ये आहे. मी ठरवलेलं आहे वाटेल झालं तरी चालेल, पण बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांची विचारता रिपब्लिकन पक्ष आणि मी तो पोहोचवलेला आहे. मणिपूर पासून, नागालँड पासून, अंदमान निकोबार पासून, गुजरात पर्यंत, आसाम पर्यंत, बंगाल पर्यंत, छत्तीसगड पर्यंत, इकडे कन्याकुमारी पर्यंत, चेन्नई असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत. त्यामुळे आज या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब आज या ठिकाणी आले. भीम जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्सव साजरा होताना पाहायला मिळाला. आज वावंजा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी साजरी होत आहे. या ठिकाणी आज रामदासजी आठवले आले, आम्हाला खूप आनंद झाला आणि आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शाखेचा उद्घाटन केला त्यांच्या हस्ते. आणि आठवले साहेब वावंजा नगरीत आले, आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा की आज आम्हाला आमचा रिपब्लिकन पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री आज आमच्या गावात पाऊल लागला, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि या कार्यक्रमाचा रूपरेषा तुम्हाला माहितीच आहे. आज कव्वालीचा जंगी सामना चालू आहे. रामदास आठवले साहेबांचं भाषण म्हटलं का विनोदी शैली त्याच्यामध्ये असते. शरद पवार सोबत नाही पण विजय पवार माझ्या सोबत आहेत. एकूणच मिस्किल तोला त्यांनी मारलेला आहे. कसं पाहताय सगळं? कारण की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे रामदासजी आठवले साहेबांना आज वावंजा नगरीमध्ये आल्यानंतर त्यांनी आज ही माझी गर्दी पाहिली आहे. नंतर त्यांना समजलं का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष जो आमचा विजय पवार जे आहे तो भक्कम आमच्या पाठी आहे आणि ठामपणे मला त्याचं कौतुक केलं, त्याचा मला खूप आनंद वाटला. प्रथमतः सर्वांना जय भीम. मी हर्षाली विजय पवार, रमाई महिला मंडळाची अध्यक्ष. आपल्याकडे म्हणजेच वावंजे प्रबुद्ध नगर इथे दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने थाटामाटात जयंती साजरी केली जाते. तसेच आपले भारतरत्न शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्ताने आपल्या इथे नामदार आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांची उपस्थिती लाभलेली होती. ही खूप अत्यंत आनंदाची गोष्ट लाभलेली आहे. तसेच इथे प्रशांतदादा शिंदे आणि पूजा मासूमताई यांचा कव्वाली जंगी सामना आहे. आणि तसेच आमचे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेतले होते 14 एप्रिलच्या दिवशी.